हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. सुभद्रा हरण. द्रौपदीशी पाचही पांडवांचे लग्न झाल्यावर देवर्षी नारदमुनी इंद्रप्रस्थाला पांडवांकडे आले. नारदमुनी आले असे समजताच युधिष्ठिराने त्यांचे आदरपूर्वक यथोचित स्वागत केले. नारद मुनींनी सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि द्रौपदी तसेच अन्य भावंडांना बोलावून घे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले. त्याप्रमाणे निरोप मिळताच अन्य पांडव आणि द्रौपदी तेथे आली. त्यांनी आदरपूर्वक नारद मुनींना नमस्कार केला. नारद मुनींनी त्या सर्वांना आशीर्वाद दिला. यानंतर नारद मुनींनी त्यांचे येथे येण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की आता द्रौपदी 5 पतींची पत्नी झाली आहे. यावरून भावाभावांमध्ये आपापसात कलह होऊ नये म्हणून ते सर्वांच्या हिताचे काही सांगू इच्छितात. यासाठी नारद मुनींनी सुंदोपसंद या सख्खे भाऊ असलेल्या 2 राक्षसांची कथा सांगितली. जणू एकच शरीर असावे असे त्या 2 भावांचे एकमेकांवर प्रेम होते. तथापि एका रूपगर्विता अशा सुंदरीवरून त्यांनी एकमेकांचा जीव घेतला. यास्तव नारद मुनींनी पांडवांना सांगितले की त्यांच्यापैकी जर एक भाऊ द्रौपदीशी एकांतात असला आणि जर त्या ठिकाणी अन्य भाऊ आला तर त्या आलेल्या भावाने 12 वर्षे तीर्थयात्रा करावी. नारद मुनींनी पांडवांना ही सूचना मान्य आहे का असे विचारले. त्यावर याचे सर्व अधिकार युधिष्ठिराला देण्यात आले. युधिष्ठिराने ही अट सर्वांना मान्य आहे असे नारद मुनींना सांगितले. यावर संतुष्ट होऊन नारद मुनी आपल्या इच्छित स्थळी निघून गेले. पुढे एकदा गायी चोरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घाईघाईने अर्जुन शस्त्रागारात गेला असताना तेथे युधिष्ठिर द्रौपदीशी एकांतात असलेला त्याला दिसला. चोरांचा बंदोबस्त करून झाल्यावर झालेल्या प्रमादाचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुन 12 वर्ष तीर्थयात्रेला निघून गेला. दक्षिणेकडील तीर्थयात्रा करून अर्जुन द्वारकेला आला. अर्जुन द्वारकेला आला आहे असे समजता श्रीकृष्ण स्वतः त्याच्या स्वागतासाठी सामोरा आला. त्याने त्याचे भव्य स्वागत केले. अर्जुन द्वारकेला काही महिने राहिला. त्या काळात दोघेही सतत एकमेकांबरोबर राहत असत. एकदा रैवतक पर्वतावर उत्सव होता. त्यावेळी श्रीकृष्णाबरोबर अर्जुन रैवतक पर्वतावर गेला. ते दोघेही उत्सवाची मौज घेत होते. त्यावेळी ऐन तारुण्यात असलेली सुभद्रा अर्जुनाच्या दृष्टीस पडली. तिला पाहताच अर्जुनाला तिचे फार आकर्षण वाटले. तो तिच्याकडे सतत पाहू लागला. श्रीकृष्णाच्या हे लक्षात आले. काही विचार करून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ही आम्हा भावांची अत्यंत लाडकी बहीण सुभद्रा आहे. तू जर तिचा भार्या म्हणून स्वीकार करू इच्छित असशील तर मी पित्याजवळ याबद्दल बोलतो. अर्जुनाने हे त्याचे महाभाग्य आहे असे म्हटल्यावर श्रीकृष्ण पुन्हा विचारमग्न झाला. कारण स्वयंवर मंडपात सुभद्रा कोणाला माळ घालेल याचा काही नेम नव्हता. तसेच सुभद्रा दुर्योधनाला द्यावी असे बलरामाच्या मनात होते. यास्तव श्रीकृष्णाने अर्जुनाला राक्षस विवाहाचा प्रस्ताव दिला. दोघांमध्ये चर्चा होऊन असे ठरले की दुसऱ्या दिवशी सुभद्रा रैवतक पर्वतावर पूजेसाठी आली की अर्जुनाने तिचे हरण करावे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनासाठी आयुधाने सज्ज असलेल्या एका दिव्य रथाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी रैवतक पर्वतावर सुभद्रा पूजेसाठी आल्यावर अर्जुनाने तिचे हरण केले आणि त्याने इंद्रप्रस्थाला गमन केले. द्वारकेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बलराम संतप्त झाला. सर्वांनी युद्धाची तयारी केली. बलरामाच्या लक्षात आले की आत्तापर्यंत श्रीकृष्ण काहीही बोलला नाही की व्यक्त झाला नाही.
हे पाहून बलरामाने श्रीकृष्णाला त्याचे मत विचारले. त्यावर श्रीकृष्णाने महापराक्रमी असलेला अर्जुन सुभद्रेसाठी कसा योग्य वर आहे, तसेच यादवांचे आणि पांडवांच्या पुढील पिढीचेही संबंध जोडले जाणे कसे योग्य आहे, हे बलरामाला आणि अन्य सर्वांना समजावून दिले. त्यामुळे बलरामासह सर्वांचा क्रोध शांत झाला. श्रीकृष्णाच्या निरोपाप्रमाणे अर्जुन सुभद्रेसह द्वारकेला परत आला आणि त्याने सुभद्रेशी विवाह केला. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर अर्जुन सुभद्रेसह इंद्रप्रस्थाला परत गेला. अर्जुन इंद्रप्रस्थी परत आला आहे असे समजताच त्याला लग्नाचा नजराणा देण्यासाठी देशोदेशीचे राजे इंद्रप्रस्थी दाखल झाले. काही दिवसातच श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या सर्व परिवारासह इंद्रप्रस्थी आले. तेथे मोठा समारंभ साजरा झाला. त्यानंतर अन्य राजे परत गेले तरी श्रीकृष्ण आणि बलराम इंद्रप्रस्थी काही महिने राहिले. हरिओम.